श्रीराम मिथिला नगरीकडे मार्गक्रमण करत असतानाच त्यांनी आपल्या पदस्पर्शानं शापित सती अहिल्याचा उद्धार केला. शापमुक्त अहिल्यानं कृतज्ञता व्यक्त करत श्रीरामांना गौतमाश्रमात थोडी विश्रांती घेण्याची विनवणी केली. त्याप्रमाणे तिच्या भावनांची दखल घेऊन सगळ्यांनी तिथं विश्रांती घेतल्यानंतर सारेजण पुढं मार्गस्थ झाले. गुरु विश्वामित्रांसमवेत बसलेले अत्यंत सुकुमार परमप्रतापी दोघे कुमार हे दुसरे तिसरे कोणी नसून अयोध्यापती दशरथांचे राजपुत्र आहेत हे कळताच राजर्षी जनकांना अत्यानंद झाला. तेव्हा मुनी विश्वामित्र जनकास म्हणाले, राजे, हे दोघे वीर बालक विशाल शिवधनुष्य पाहण्यास इथं आलेत बरं. थोड्याच वेळात सर्व आपापल्या जागी विराजमान झाल्यानंतर सहस्रावधी राजे मंत्री प्रजाजन हा सारा प्रसंग उत्कटतेनं पाहत असतानाच बलदंड मल्लान करवी विशाल असं शिवधनुष्य जनकांनी दरबारात आणवलं. सीता स्वयंवराची सर्व सिद्धता पूर्ण झाली. अत्यंत दिमाखदार अशा सभामंडपात ठिकठिकाणी असंख्य राजकुमार राजे महाराजे महाप्रतापी वीर मोठ्या संख्येनं उपस्थित झाले. अर्थातच महाबली लंका नरेश रावणही त्याला अपवाद नव्हता. सर्व साक्षीनं सीता स्वयंवराची संकल्पना पुन्हा घोषित करण्यात आली. जो कुणी भाग्यवान बलवान या विशाल अशा शिवधनुष्यास प्रत्यंचा लावून दाखवेल त्यालाच राजकुमारी सीता आपला पती म्हणून वरमाला घालेल. एक एक महाप्रतापी राजकुमार आपला पराक्रम दाखवण्यासाठी अर्थात शिवधनुष्यास प्रत्यंचा लावण्यासाठी पुढं सरसावला, पण प्रयत्नांती थकला. अखेर मदांध सत्तांध गर्विष्ठ लंकाधिपती रावण मोठ्या हुशारकीनं उठून शिवधनुष्याकडे अत्यंत तुच्छतेनं पाहत मनोमन असा विचार करत, हे शिवधनुष्य उचलणं म्हणजे अत्यंत किरकोळ काम आहे, यात काय पुरुषार्थ आला. अशा आविर्भावात उन्मत्तपणे चालत चालत शिवधनुष्याजवळ आला. आणि व्हायचं तेच झालं. महापराक्रमी बलाढ्य समजल्या जाणाऱ्या रावणाचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. त्याची प्रतिष्ठा धुळीला मिळाली. सर्वत्र त्याचं हसू झालं. प्रयत्नांची पराकाष्ठा करून सुद्धा शिवधनुष्य तसूभर सुद्धा जागचं हल्लं नाही. शांत चाहले डंका झडता, शांत चाहले डंका झडता, खिळली जागी जनता सारी, खिळली जागी जनता सारी. छात्र परीक्षा दिवस उगवला, छात्र परीक्षा दिवस उगवला, सुवर्ण ऐसा आज भुवरी. शांत चाहले डंका झडता. घोषित केले मग जनकाने, शिवधनु उचले बाहुबलाने. घोषित केले मग जनकाने, शिवधनु उचले बाहुबलाने. अशाच वीरावरील सीता, अशाच वीरावरील सीता, शक्ती ज्याचे करी. शांत झाले डंका जडता. बलाढ्य योद्धे हतबल झाले, बलाढ्य योद्धे हतबल झाले. शिवधनुष्य ते मुळी न हलले, शिवधनुष्य ते मुळी न हलले. पराभूत ते लज्जित होऊन, पराभूत ते लज्जित होऊन फिरते माघारे. शांत झाले डंका झडता.
मी म्हणून जे जे उठले, मी म्हणून जे जे उठले, अपयश त्यांच्या पदरी आले, अपयश त्यांच्या पदरी आले. हताश फिरती धडकून फुटती, हताश फिरती धडकून फुटती, लाटा जण सागरी. शांत झाले डंका झडता, अतिगर्वाने रावण उठला, हुशारकीने हासत सुटला. अतिगर्वाने रावण उठला, हुशारकीने हासत सुटला. स्तंभित होऊन भय पाहती, स्तंभित होऊन भय पाहती, अधीर नर नारी. शांत झाले डंका झडता, जनक सुता भय कंपित झाली, दिसता दशमुख अति व्याकुळली. जनक सुता भय कंपित झाली, दिसता दशमुख अति व्याकुळली. रघुनंदन जणू पाहत होते, रघुनंदन जणू पाहत होते, तिची परीक्षा खरी. शांत झाले डंका झडता, मदांध रावण धावत गेला, मनी लेखुनी तुच्छ धनुला. मदांध रावण धावत गेला, मनी लेखुनी तुच्छ धनुला. हात लावता हतबल झाला, हात लावता हतबल झाला, चापन हाले तिळभरे. शांत झाले डंका झडता, लंकेश्वर मग कुंठित झाला, महत प्रयासे उचलू लागला. लंकेश्वर मग कुंठित झाला, महत प्रयासे उचलू लागला. पडता रावण धरणीवरती, पडता रावण धरणीवरती, हसले मिथिलापुरे. शांत झाले डंका झडता, पुरुषन उरला आज धरेवर, पुरुषन उरला आज धरेवर. ऐसे बदले मग मिथिलेश्वर, ऐसे बदले मग मिथिलेश्वर. गोपी लक्ष्मण क्रोधित होता, गोपी लक्ष्मण क्रोधित होता, बेदरले नगरी. शांत झाले डंका झडता, शांत झाले डंका झडता. खेळली जागी जनता सारी, खेळली जागी जनता सारी. छात्र परीक्षा दिवस उगवला, छात्र परीक्षा दिवस उगवला, सुवर्ण ऐसा आज भुवरे. शांत झाले डंका झडता, शांत झाले डंका झडता, शांत झाले डंका झडता, शांत झाले डंका झडता, शांत झाले डंका झडता. श्रीराम मिथिला नगरीकडे